नीता बाळासाहेब गायकवाड, राजाराम काळे, नीता बाळासाहेब बगनुरे, प्रभाग क्रमांक 29 मध्ये उमेदवार गणेश साबळे, आशाताई निर्मल कर्डिले उपस्थित सर्व काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, समूह मोठ्या संख्येने उपस्थित असणारे या आपल्या ऐतिहासिक अशा नगरीतील सर्व बंधू भगिनी, सन्मान्य पत्रकार, सुरुवातीला सभेसाठी यायला मला विलंब झाला. नांदेडमध्ये प्रचार आटून इथं आगमन झालं आणि आपल्या पुढच्या उमेदवारांना अंकिताला सांगितलं की तू तुझी रॅली चालू कर, आम्ही इथं सभेसाठी येतो, सभा आटून येतो, कारण आमच्या सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत ते गेल्या 1.5 तासापासून 2.5 तासापासून आपल्या सर्वांचे वेगवेगळे विचार ऐकत आहेत. खरं तर जसं आपण सगळे बऱ्याच कालावधीपासून या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित आहात, तसंच बऱ्याचशा कालावधीनंतर 7-8 वर्षाच्या नंतर आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं जातो. मधल्या कालावधीमध्ये विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या 2019 मध्ये, मग 2021-22 मध्ये कोविडसारखं संकट आलं आणि मग त्यात काही या निवडणुका होऊ शकल्या नाही. त्यामुळे ज्या निवडणुकांसाठी 2017 सालामध्ये आपण मतदान केलं होतं, तब्बल 8-9 वर्षाच्या कालावधीनंतर आपण आपला नगरसेवक आणि नगरसेविका पुन्हा एकदा निवडणार आहोत. आणखी 2-5 महिने निवडणूक झाली नसती तर प्रशासकाची 5 वर्षाची टर्म पूर्ण झाली. पण सुदैवाने आपल्याला आपल्या हक्काचा नगरसेवक आणि नगरसेविका निवडण्याची ही संधी या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली. आज आपले नेते, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिकेची निवडणूक आपण लढवत आहोत. आणि जर मी चुकत नसेल तर सतीश काका पहिल्यांदाच 78 उमेदवारांना रिंगणात उतरवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जोर धरत आहे. 7-8 वर्षाचा कालावधी झाला, एक पिढी आणखी पुढे सरकली, पण शहरातल्या काही समस्या आहेत त्या आहेत तशाच या 7-8 वर्षांमध्ये राहिल्या. मला आठवतं मी राज्यमंत्री राहिली असताना पहिल्यांदा या छत्रपती संभाजीनगरमध्ये एक शासकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने आले. कोविडच्या कालावधीमध्ये MIDCच्या माध्यमातून एक कोविड सेंटर तयार केलं होतं, त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी आली होती. त्यावेळेला पाणी पुरवठा योजनेचं काम चालू होतं. त्यावेळेला त्याचं रिवाईज दुसरं का तिसरं टेंडर नावाचा निघाला असताना आणि त्यावेळेला त्याचं अंदाजपत्रक साधारणपणे 750-800 कोटीचं. त्यानंतर कोविडचा कालावधी सरकला, आपण सगळे पुन्हा एकदा आमदार झालो, खासदार झालो, पण 800 कोटीची पाणी पुरवठा योजना आता 2800 कोटीवर पोहोचली. म्हणजे कुठे ना कुठेतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून ही योजना जी खऱ्या अर्थाने पुण्याचं काम आहे, आम्ही सगळे समजतो की लोकांना मुबलक पाणी देणं, जनतेला मुबलक पाणी देणं म्हणजे पुण्याचं काम करणं. ते पुण्य मिळवण्यापासून आपण कुठेतरी वंचित राहिलेलो आहोत. आणि म्हणून महानगरपालिकेची जी यंत्रणा असेल, जी काही तिला त्यावेळेला नेतृत्व करणारी मंडळी असतील, त्यांना काही पुण्य कमवता आलं नाही. पण आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर संधी दिली तर ते पुण्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमवल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द आजच्या सभेच्या निमित्ताने आज माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवतो. ही योजना राबवत असताना आदरणीय दादांचं मार्गदर्शन तर असतंच. राज्याचे मुख्यमंत्री, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री हे फडणवीस साहेब, शिंदे साहेबांचेच मार्गदर्शन असतं. पण दादा तर नेहमी दर 15-20 दिवसांनी या योजनेच्या संदर्भामध्ये दादांसोबत चर्चा होते. मी दादांना नेहमी आठवण करून देत असते की दादा या कार्याचा आपला अर्थविभागाकडनं लवकर आम्हाला विक्री व्हावा, म्हणजे आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यावरच जमा करू. ही योजना अशाच पद्धतीनं कायमस्वरूपी राबवण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आम्ही काम करतोय. मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छिते, कोणीही काही बोललं तरी ही योजना अशाच पद्धतीनं पुढे तुमच्यासाठी सुरू राहील.
उलट याच्याही पेक्षा आणखी महानगरपालिकेमध्ये जर आमच्या नगरसेवक आणि हक्काच्या नगरसेविकांना आपण संधी दिली तर सर्वात पहिलं काम आम्हाला माता भगिनींसाठी करायचंय ते म्हणजे शहरामध्ये चांगल्या पद्धतीचे सार्वजनिक शौचालय महिलांसाठी उपलब्ध करून. दुसरं महत्वपूर्ण काम जे माझ्या माता भगिनींसाठी करायचे ते म्हणजे बचत गटांना अधिकाधिक सक्षम करणं आणि त्यांच्यासाठी विक्री केंद्र तयार करणं हे काम आमच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर आपण संधी दिली तर प्राधान्याने मानतात. आणि आज माझ्या माता भगिनी दर महिन्याला 1500चा लाभ देतोय. मला खरं तर ही योजना राबवत असताना अनेक जण त्यावेळेला विचारायचे की तुम्ही ही अट का ठेवली आहे की महिलांची स्वतंत्र त्यांची स्वतःचीच बँकची अकाउंट असते पाहिजे. आम्ही त्या विचारणाऱ्यांना सांगायचो की जर महिलेची स्वतःची अकाउंट नसली तिथं घरातल्या पुरुषाचं अकाउंट त्यांनी फॉर्म मध्ये दिलं तिच्या मोबाईलवर मेसेज तर जाईल की 1500 तुझ्या अकाउंट मध्ये जमा झाले. ती बँकेत विड्रॉ करायला जाईपर्यंत त्या 1500 पैकी अकाउंट मध्ये 150 तरी राहतील का याची आम्हाला खात्री नाही. म्हणून महिलांना स्वतंत्र अकाउंट आम्ही उघडलं. मला तुम्हाला सगळ्या जणांना सांगायचं आहे की राज्यामधल्या 50 लाखपेक्षा अधिक महिलांनी पहिल्यांदा स्वतःचं स्वतंत्र खातं उघडलं. म्हणजे आज त्यांचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये जातोय का तर महिलांनी कुठे ना कुठेतरी आर्थिकरित्या सक्षम होणं गरजेचं आहे. आज अशा अनेक योजना आहेत. आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये पिंक रिक्षासाठी योजनाही त्या ठिकाणी आणतोय. जवळपास 600 पेक्षा अधिक पिंक रिक्षा आज शहरामध्ये उपलब्ध करून देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. आणि या पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यामागची भूमिका एवढीच की या शहरामध्ये प्रवास करत असताना माझ्या माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे. त्याचबरोबर पिंक रिक्षा चालवून त्या महिला रोजगार सुद्धा मिळवू शकतील, 2 पैसे कमवू शकतील. या दृष्टिकोनातून ती पिंक रिक्षाची योजना ही आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राबवणार. खरं तर आम्ही उद्दिष्ट 600 पिंक रिक्षांचे ठेवले आहे. आता महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही सगळ्यांनीच चांगली कामगिरी त्या ठिकाणी केली आणि जर प्रस्ताव अधिक आले तर 1000 पेक्षा जास्त पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याची सुद्धा विभागाची तयारी आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आता पुढाकार घ्यावा. पाण्याचा प्रश्न तर आपल्याला सोडवायचा नाही. महिलांच्या हाताला काम द्यायचे. आज इथं तरुण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. एक छत्रपती संभाजीनगर शहराचं एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. पर्यटनासाठी सुद्धा ओळखलं जातं. पण त्याचबरोबर संबंध मराठवाड्याचं केंद्रबिंदू असलेलं छत्रपती संभाजीनगर. अनेक तरुण अपेक्षा ठेवून आहेत की आपल्याला सुद्धा अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, नोकरी व्यवसाय मिळावा. पण तो नोकरी व्यवसाय मिळवण्याचा एका बाजूला प्रयत्न करत असताना शहरामध्ये तरुणांसाठी तरुणींसाठी असे किती प्रशिक्षण केंद्र आहेत की जे त्यांना ट्रेन करू शकतील की तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये त्या ठिकाणी शिक्षण मिळवायचं आहे आणि त्या फील्डमध्ये शिक्षण मिळवल्यानंतर तुम्हाला कुठे नोकरी लागू शकेल. अशा पद्धतीचं प्रशिक्षण देणारं एकही केंद्र हे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही. महानगरपालिकेच्या माध्यमातून ते प्रशिक्षण केंद्र पुढच्या कालावधीमध्ये तरुणांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला उभारायचं आहे. आणि म्हणून आपले एक मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या सर्वांच्याच वतीने मिळावं अशी विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्व धर्म समभावाच्या विचारांना होय आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासात्मक दृष्टीचे त्याचबरोबर अमित शहा साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो. पण सहभागी होत असताना पहिली भूमिका जी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी मांडली ती अशी होती की मी माझे विचारधारेशी तडजोड करणार नाही. मी सर्व धर्म समभाव या विचारधारेशी बांधलेला आहे आणि त्याच विचारधारेने या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो. आम्ही कुठेही निवडणूक लढवत असताना जात पात धर्म समाज यांच्यामध्ये मतभेद निर्माण करून निवडणूक लढवत नाही. सर्व समाजांना एकत्रितपणाने घेऊन राजकारण आणि समाजकारण करणं हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आपल्याला समाजामध्ये मतभेद तेढ निर्माण करून काम करणारी लोक नको आहेत. तर आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना पुढे नेणारी तशा पद्धतीचा पक्ष आणि तशा पद्धतीच्या पक्षाला पाठबळ द्यायचंय. या भूमिकेतून आपण महानगरपालिकेच्या
निवडणुकीमध्ये मतदान करा. घड्याळ निशाणी आमचे प्रभाग क्रमांक 19 मधले उमेदवार गणेशजी साबळे असतील, आशाताई असतील, निर्मलाताई असतील, या तिघांची निशाणी घड्याळ. मी या निमित्ताने या तिघांनाही आमंत्रित करते आणि आपल्या सर्वांना आश्वासित करते की हे जे आमचे 3 उमेदवार आहेत ते पुढच्या कालावधीमध्ये नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून काम करण्याची जर आपण या तिघांना संधी दिली तर हे नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून नाही तर लोकसेवक आणि लोकसेविका म्हणून तुमच्यासाठी त्या ठिकाणी सेवा करतील, असा शब्द आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने. प्रभाग क्रमांक 26 मधले आमचे उमेदवार आमच्या नीताताई असतील, फिरोजबाई असतील, काळेजी असतील, नीताताई बंगुरे असतील. आमचे हे 4 उमेदवार सुशिक्षित, सोज्वळ, सामान्य कुटुंबातील सर्वांमध्ये समरस होणार. आणि एका नगरसेवक आणि नगरसेविकाकडनं आपल्या अपेक्षा काय असतात? नगरसेवक आणि नगरसेविका झाल्यानंतर त्यांनी गाड्यांमध्ये न फिरता आपल्या सुखदुःखामध्ये ते सहभागी झाले पाहिजे. एखाद वेळेला एखादं काम जर होण्यासारखं नसेल तर ते प्रेमाने आपल्याला समजवलं पाहिजे, आपल्या सातत्याने संपर्कात राहिले पाहिजे. अशा पद्धतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या प्रभागातून सुद्धा आपल्या सर्वांसमोर झोपलेले आहेत. त्यामुळे आपण या आमच्या 4ही उमेदवारांना अधिकाधिक घड्याळ्या चिन्हावर मतदान करून आशीर्वाद द्यावा, अशीच या निमित्ताने विनंती करते. 15 तारखेला सकाळी 7:30 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत मतदान आहे आणि निशाणी मशीनवर कुठलीही असो आपली नजर ही घड्याळावरच पडली पाहिजे. कारण आपल्याला वेळ चांगली आणायची आहे, आपल्याला छत्रपती संभाजीनगरला पुढे न्यायचंय आणि ते जर न्यायचं असेल तर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मत द्यावं लागेल. या विचारांना आपण मतदान केंद्रामध्ये जावा आणि घड्याळ या चिन्हावर मतदान करून अधिकाधिक मतांच्या रूपाने आपला आशीर्वाद आमच्या या उमेदवारांना द्यावा, अशीच या निमित्ताने विनंती करते आणि म्हणते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय हिंद. अल्लाह हाफिज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.